महाराष्ट्र म्हटलं की सर्वांना आठवतो मराठ्यांचा इतिहास आणि गड किल्ल्यांशिवाय हा इतिहास अपूर्ण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली तेव्हा त्यांच्या साथीला मावळे तर होतेच, पण सोबत होते महाराष्ट्रातील भक्कम किल्ले. यातीलच एक किल्ला म्हणजे रामशेज किल्ला. नाशिकपासून साधारण 15 किलोमीटर नाशिक पेठ रस्त्यावर आपले बलदंड शरीर घेऊन उभा असलेला रामशेज किल्ला प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षित करतो. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी आनंद ढगे तुमचं स्वागत करतो तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे द ड्रीम स्पेकर. मित्रांनो, आज आपण आलो आहे नाशिकमधल्या एका प्रसिद्ध किल्ल्यावर, ज्याचं नाव आहे रामशेज. तर चला मित्रांनो, या पाऊलवाटेने आपल्याला आता किल्ल्यावर जायचं आहे. तर बघू आपल्याला किल्ल्यावर काय काय बघायला मिळतं ते. मित्रांनो, ही बघा अशी एक वाट आहे. या वाटेने आपल्याला किल्ल्यावर जायचं आहे. तुम्ही बघू शकता रामशेज किल्ला. वरती श्रीरामांचं मंदिर आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात इथे आपल्याला दगडी पायऱ्या लागल्या आहेत जुन्या. हे बघा, छन्नी आतोड्याने बनवलेल्या पायऱ्या. पूर्वी याच पायऱ्यांनी किल्ल्यावर लोक ये जाय करायचे. कथा पुराणानुसार असे म्हटले जाते की प्रभू श्रीराम जेव्हा वनवासात होते तेव्हा त्यांनी रामशेज किल्ल्यावर वास्तव्य केले. रामशेज किल्ल्यावर प्रभू श्रीरामांची शेज किंवा शय्या असल्याचे वर्णन आहे. यावरूनच किल्ल्याचे नाव रामशेज पडले असल्याचे समजते. किल्ल्यावर वरती आल्यावर आपल्याला एक गुहा पाहायला भेटते मित्रांनो. या गुहेत थोडंसं पाणी आहे आणि गुहेच्या बाहेरच आपल्याला एक प्राचीन शिवलिंग बघायला भेटतं आणि नंदी. गडावर प्रभू श्रीरामांचे मंदिर असून सोबत माता सीता, लक्ष्मण व भक्त हनुमान विराजमान आहेत. मंदिराच्या खालच्या बाजूस आपल्याला एक पाण्याचे कुंड पाहायला भेटते. मराठ्यांच्या इतिहासात महत्त्वाचा किल्ला म्हणून रामशेज गडाचा उल्लेख आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाने स्वराज्यावर वारंवार आक्रमणे केली. यामध्ये रामशेज गडाचे नाव देखील सामील होते. गड जिंकण्यासाठी त्याने आपला कर्तबगार सरदार शहाबुद्दीन खानाला पाठवले. मुघलांच्या हजारो सैन्याला मात्र काही मावळ्यांनी शह दिल्याचे इतिहासात नमूद आहे. छत्रपती संभाजीराजेंनी महाराजांच्या पाठीशी हा किल्ला मोठ्या शिताफीने लढवला. जवळपास 6-6.5 वर्ष चाललेल्या या दीर्घ लढायात मुघलांनी हत्ती, घोडे व तोफांनिशी सर्व ताकदीने हल्ला चढवला, परंतु त्यांना यश काही हाती लागले नाही. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात आपल्याला इकडे एक गुहा लागली. भरपूर मोठी गुहा आहे. खाली
खाली काही तळघर पण एक. आपण बघू शकतो मित्रांनो, एक रामशेज किल्ल्याचा प्राचीन दरवाजा आहे. किल्ल्याच्या दरवाजातून वरती आल्यावर आपल्याला काही पाण्याचे टाके पाहायला मिळतात. पाण्याच्या टाक्यांच्या वरच्या बाजूस आपल्याला भगवती मातेचे मंदिर बघायला मिळते. मंदिरापासून वरच्या बाजूस दगडी पायऱ्या चढून गेल्यावर आपल्याला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची एक प्रतिमा बघायला मिळते. मित्रांनो, खालच्या बाजूला अजून एक पाण्याचं टाकं आहे, तर चला आपण ते टाकं पण बघूया. त्या रस्त्याने आपल्याला खाली जावं लागेल. मित्रांनो, तुम्ही बघू शकतात 3 भले मोठे पाण्याचे टाके इकडे. हे सुंदर आहे, नितळगार पाणी या टाक्यांमध्ये. पुढे पेठ हायवेच्या बाजूस आपल्याला रामशेज किल्ल्याचा चोर दरवाजा बघायला मिळतो. जेव्हा मुघलांनी रामशेज किल्ल्याला वेढा दिला होता तेव्हा कदाचित ह्याच चोर दरवाजानी मावळ्यांना रसद पुरवली जात असावी.
बाले किल्ल्यावर आल्यावर आपल्याला काही पाण्याचे टाके बघायला मिळतात व भग्न अवस्थेतील एक वाडा बघायला मिळतो. मित्रांनो, जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा व अशाच ऐतिहासिक किल्ल्यांची माहिती मिळवा. धन्यवाद.